Thank you, Amok, for joining. Krishna sir, please join. I will add you as a guest. हॅलो सर, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप आपल्या फेसबुकमधून त्या पेजवर इव्हेंटच्या पेजवर जा. आता मी लाईव्ह आहे. हां, लाईव्ह आहे मी आता. त्याच्यात हां, तिथे जॉईन लाईव्ह व्हिडिओ म्हणून येईल आणि मी तुम्हाला इन्व्हाइटची लिंक पाठवतो. म्हणजे इन्व्हाइट म्हणून तुम्ही ॲड होताल लगेच. हां, आता मी 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 लाईव्ह दिसतोय का? रेकॉर्ड आहे का? नाही नाही, दुसरा इव्हेंटचा व्हिडिओ. नाही होत. एक जण जॉईन आहे आता सध्या. दिसलं का? हां सर, जॉईन. हां, तुम्ही आलात. एकच मिनिट सर, मी तुम्हाला ॲड करतो स्क्रीनवर. ब्रिंग देन ऑन कॅमेरा. ॲड होतंय सर. एकच मिनिट, मला हा कॉल बंद करावा लागेल. ॲड होताय सर तुम्ही डायरेक्ट. ओके, हा कॉल बंद करतो मी. ॲड होताय तुम्ही. हां सर, येस सर. एकच मिनिट, मी कृष्णा सरांना पण लगेच ॲड करून घेतो. ते पण एक टेक्निकल नॉलेज एवढं कमी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. कृष्णा सर पण आहे. नाही, जॉईन होतात एक एक जण हळूहळू. कृष्णा ॲड. हॅलो सतीश. हॅलो प्रसन्न. हॅलो. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? हाय. गुड गुड. गुड मॉर्निंग दोघांना पण. थोडस टेक्निकल इश्यू, जरा नॉलेज कमी आहे. आता लिंक जी पाहिजे होती ना, ती आता लिंक आली. हा बरोबर. येस. पहिले काय केलं होतं, पहिले तू फक्त म्हणजे तुझं जे ब्रॉडकास्ट आहे ॲज अ होस्ट, युअर होस्ट अँड यू Okay. ओपन इट फॉर ऑडियन्स असं होतं.
होय. ते गेस्ट साठी पाठवलं होतं. मला वाटलं काल आम्ही बघितलं होतं की गेस्ट ऍड होतात डायरेक्ट. म्हणजे मी ज्यांना ज्यांना गेस्ट ऍड केलं होस्ट म्हणून, तर ते ऍज अ होस्ट म्हणून पण ऍड होतं. तर ते काल ट्राय केलं होतं आम्ही दोघांचं. ती तुझी लिंक होस्टची नव्हती, आता जी आली ती होस्टची आली मला वाटतं. ओके ओके. हा बरोबर. मग ते जॉईन वाया कॅमेरा वगैरे ते ऑप्शन्स आले. हा. चालेल सर. तर हळूहळू होत आहेत लोक जॉईन. आपण स्टार्ट करूया. First of all, welcome to both of you. So very thank you sir for giving your precious time. एक ब्रीफ इंट्रोडक्शन देतो याच्याबद्दल. आपलं हे सेव्ह गर्ल चाइल्ड आणि बेटी बचाव बेटी पढाओ इनिशिएटिव्ह आहे. ऍक्च्युली खूप दिवसापूर्वी न्यूज देखील आली होती रिगार्डिंग फिमेल सेक्स रेशो आपल्या स्टेटची. तर आकडे खूप आश्चर्यकारक होते. त्यामुळे मला वाटलं थोडंसं आपण या विषयावर काम केलं पाहिजे आणि त्यासाठी मी जेन्युइनली ट्राय करतोय. तुमची मला साथ भेटते हे खूप माझं हे आहे, भाग्य आहे सर. आणि आज आपण त्याच्याशीच रिलेटेड एक लोगो म्हणजे जो इनिशिएटिव्हचा लोगो आहे तो आपल्याला इनॉग्रेट करायचा आहे, म्हणून आजचा इव्हेंट करतोय. इलेक्शनमुळे वगैरे खूप डिले झालाय, पण आज वेळ भेटला ते खूप म्हणजे चांगलं झालं दोघांचाही. तर मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या ऑडियन्सला गेस्ट बद्दल सांगतोय. आपले गेस्ट आहेत, 2 गेस्ट आहेत आजचे. पहिल्या गेस्टचं इंट्रोडक्शन देतो. डॉक्टर प्रसन्ना सर. त्यांचं MBBS जे इथनं झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी UPSC क्रॅक केली आणि त्यामध्ये ऑल इंडिया रँक 524 आला आणि सध्या ते IATS ऑफिसर छत्तीसगड स्टेटमध्ये आहेत. नेमकंच त्यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि त्यांची ट्रान्सफर देखील झालेली आहे. तर धन्यवाद सर आणि खूप आभार तुमचे वेळ दिल्याबद्दल. आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर कृष्णा पांचाळ सर. ते देखील त्यांचं MBBS जे इथनं झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी UPSC रँक 16 रँक आलेला त्यांचा ऑल इंडिया रँक आणि त्यांनी नंतर IS म्हणून पासआउट झाले. ट्रेनिंग कंप्लीट केली आणि 3 वर्षाचा यवतमाळ इथे त्यांचा सक्सेसफुली कार्यकाळ कंप्लीट केला आणि आता सध्या ते जालना इथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत आहे. दोघेही एकदम माझे सिनियर आहेत, बॅच जवळचे आहेत आणि खूप चांगलं मी त्यांना ओळखतो. दोघेही एकदम मनमिळावू, एकदम हेल्पफुल कुठल्याही याच्यासाठी आहेत दोघेही. त्यामुळे दोघांचं खूप खूप स्वागत आहे सर आणि धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. तर आजचा आपला कार्यक्रम छोटासाच आहे की लोगोचा. मी आपला जो इनिशिएटिव्ह आहे सेव्ह गर्ल चाइल्ड बेटी बचाओ बेटी पढाओ, ऑलरेडी गव्हर्नमेंटनं काम स्टार्ट केलेलं आहे, पण थोडंसं ग्राउंड लेवलला अजून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडासा इनिशिएटिव्ह घेतो याबद्दल की आपलं काही करता येईल का. तर मी ट्राय 1 महिना झाला हा चॅनल आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी चालू केलेल्या आहेत. त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जास्त माझा भर आहे की आपल्या जेवढ्या हे असतील डॉक्टर्स म्हणा, जे काही फ्रेंड्स आहेत पोहोचता येईल आपल्याला. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सध्या माझा भर आहे की वेळेचा अभावी आणि सगळ्या गोष्टीमुळे. आणि लवकरच मी कॅम्पेन पण चालू करणार आहे गावोगावी, जेव्हा जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे. आवाज येतोय सर? हो येतो. आवाज येतो. तर लवकरच कॅम्पेनिंग सुद्धा स्टार्ट करणार आहे, जसं मला शेड्यूल मधून वेळ भेटेल. तर मी सगळ्यात पहिले प्रसन्न सरांना विनंती करतो की त्यांनी या इनिशिएटिव्ह बद्दल आणि आमच्या लोगोच्या इव्हेंट बद्दल 2 शब्द बोलावे. माझे मित्र डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ, डॉक्टर सतीश साखरे. ही परत एक ऑनलाईन भेट होतीये बरेच वर्षानंतर, याचा आनंद आहे. आणि त्याचं कारण आणि निमित्त एवढं सुंदर आहे की डॉक्टर सतीश साखरे आणि त्यांच्या टीमने सेव्ह गर्ल चाइल्ड हा इनिशिएटिव्ह जो खूप एक सामाजिक दृष्ट्या संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, हा त्यांनी हाती घेतला. Being a father to a 5-month daughter myself, my daughter Ayodhya, I realized what bundles of joy a daughter could bring into a family. But unfortunately, few of the sections of our society, due to ignorance or maybe due to some societal prejudices, they are into the unlawful practices. So the only long-term solution which is sustainable could be through the Jan Jagruti or community sensitization. And nobody is better than a doctor in general and a gynecologist in particular to bring awareness about saving a girl child. I hope that
such initiatives from the grassroots will definitely bring a change. However, the community sensitization shall also go hand in hand with the law and the administrative machinery, so that a sustainable ecosystem will be there and a good outcome in long run will come. I'll not take much time because other esteemed guests will also speak. So my best wishes to the whole team and for such a noble initiative. Wherever anything is required, I'll be happy to be a part of the team. Thank you very much for inviting me. Best wishes. Thank you, sir. Thank you, sir, for your kind words. We will surely take the note of all your suggestions and guidance, and we will surely need your help in future. We will surely bother you again and again regarding this initiative. And to tell our audience, the Prasanna sir is also having a daughter. Her name is Ayodhya. So he also knows about the love and affection by a girl child. I welcome our next guest, Dr. Krishna Panja sir, to introduce him also. He is also having a daughter. I forgot her name, but he is also having a daughter. So our both guests are involved. Means they know what affection and love a daughter gives to us, and what the fortune she brings in our family. That we call as Beti Dhanachi Peti. Not related to money, but it brings the joy and happiness, wealth, everything to our family. So I request Dr. Krishna sir to please give a few words guidance to us. आवाज साऊंड माझा आवाज येतोय आता? माझे मित्र सहकारी कॉलेजचे सहकारी कॉलेजचा मित्र डॉक्टर प्रसन्न लोध, तसंच डॉक्टर सतीश साखरे. आज डॉक्टर सतीश साखरे यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह सुरुवात केलेली आहे आणि आज त्यांचं लोगोचं अनावरण आहे. काही दिवसांपासून डॉक्टर सतीश याच्यामध्ये काम करत आहेत आणि जसं मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी डॉक्टर सतीश भेटले होते आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत की समाजामध्ये बदल करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, तळागाळामधून ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, लोकांची मानसिकता बदलणे, त्याच्यानंतर मुलीचं जे महत्त्व आहे, मुलीचं जे घरामध्ये असल्यानंतर जे घराला लाईव्हलीनेस येतो, एक घरामध्ये घर पण येतं, एक फादरला फादर असल्याची फील येतं, मदरला फील असल्याची फील येतं, एक बॉन्डिंग जी असते ती मुलीची, तर ती सगळ्यांनी मला वाटते तुम्ही दोघांनी म्हणजे अनुभवलेली आहे आणि त्यामुळे अनुभवामधून तुम्ही ते करताय. डॉक्टर सतीश असतील, डॉक्टर प्रसन्न, हे दोघेही मराठवाड्यामधले आहेत आणि मला थोडंसं म्हणजे दुःख वाटलं. मी सुद्धा माझ्या सगळ्या पोस्टिंग अगोदर विदर्भामध्ये होत्या आणि विदर्भापेक्षा म्हणजे खरं स्पष्ट शब्दामध्ये बोलायचं असेल तर मागास विचारसरणी ही या बाबतीमध्ये मराठवाड्यामध्ये कुठेतरी मला काही अंशी वाटली. इथलं जर सेक्स रेशो, चाइल्ड सेक्स रेशो बघितला तर इथे त्या प्रमाणामध्ये हे प्रमाण जास्त असेल. आपल्याकडे बऱ्याचशा घटना आपण मागे बघितलेल्या आहेत. बीडमध्ये मागे झाली होती काही वर्षांपूर्वी घटना, आता संभाजीनगरमध्ये झाली, त्याचे धागेदोरे जालन्यामध्ये पण सापडले. तर त्याचा एक तपास सुरू आहे की कशा पद्धतीनं ते रॅकेट चालू होतं, कशा पद्धतीनं डिटर्मिनेशन करतात. जे बोगस डॉक्टर्स आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. सो दोन्ही फ्रंटवरती काम अपेक्षित आहे. एक आहे की गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्सला सोडून, रेग्युलेशन्स तोडून, हे पीसीपीएनडीटी ऍक्ट असो, एमटीपी ऍक्ट असो, या कायद्याचं उल्लंघन करताना तो डिटरंट प्रोव्हिजन हा एक फॅक्टर झाला की त्याच्यामध्ये किती स्ट्रिक्टली काम करता येईल. आणि सेकंड जो आहे की अवेअरनेस इन पब्लिक, देन एक लोकांमध्ये ती भावना बदलणे की मुलीच्या बद्दल जे एक बर्डन वाटतं फॅमिलीला, तर ते काढून टाकणं. मुलीचं जे शिक्षण असेल, मुलीचं व्यवस्थित जर तुम्ही तिला घडवताल तर ती मुलगी सुद्धा पूर्ण घराला, 2-2 घराला उभारणी देते. अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे हजारो लाखो उदाहरणं आहेत. बरेचसे आपण बघतो, लातूरमध्येही प्रसन्नही असेल, सतीशही असतील, की आपण बघितलेलं आहे की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा ज्या मुली आपल्या बॅचमेट होत्या तर त्या मुली म्हणजे घरातून पहिली मोठी मुलगी असेल किंवा कोणत्याही क्रमांकावरती असेल, ती डॉक्टर झाली, त्याच्यानंतर घराला तिला कुठेतरी एक शिक्षण मिळावं, लहान भाऊ असेल, लहान बहीण असेल,
तर त्याच्यामध्ये सुद्धा काम केले. अशी सुद्धा उदाहरणं आपण सगळ्यांनी जवळून अनुभवली आहेत. आणि त्या अनुषंगानं कुठंतरी मेसेज जाणं, प्रत्येक फिमेल इन्फंटिसाइड कसा प्रिव्हेंट करता येईल, एक 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 कसं आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल, यामध्ये सामाजिक संस्था काम करत असतात. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सतीश हे आता ज्या मोटिवेशन मध्ये उतरत आहेत. खरं तर इलेक्शन जेव्हा चालू होतं तेव्हा बऱ्याच वेळेला डॉक्टर सतीशने माझ्याशी संपर्क केला की आपल्याला इनॉग्रेट करायचं, परंतु काही मध्ये इलेक्शनच्या काळामध्ये थोडंसं वातावरण राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि थोडं कामाच्या व्यापामुळे मी सांगितलं होतं की इनॉग्रेट करून घ्या, परंतु त्यांची इच्छा होती की एक आपण सगळं प्रिपरेशन करून त्याच्यामध्ये इनॉग्रेट करू. आणि डॉक्टर सतीशचे मेसेजेस असतील, कॉन्टेंट असेल, मी FB पेज पण आता स्क्रोल करत होतो कारण वेळ होता थोडासा, जॉईन होत नव्हतं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे, तर थोडं पेज पण स्क्रोल केलं. सो जो डेडिकेशन आहे तो पण एक दिसून येतो. कारण एक साधा मेसेज जरी टाईप करायचं म्हटलं, कोणाला रिप्लाय द्यायचं म्हटलं तरी लोक कंटाळा करतात, परंतु जो कॉन्टेंट, जो इच्छाशक्ती डॉक्टर सतीशची आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. जे एफर्ट आहेत ते अजून द्विगुणित व्हावे, यामध्ये जास्तीत जास्त लोक जोडण्यासाठी जो डॉक्टर प्रसन्न पण असतील आणि मी पण असेल, आम्ही दोघंही आमच्या सोशल प्लॅटफॉर्म असो किंवा आमच्या याच्यामध्ये तो शेअर करूया, जेणेकरून याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक जोडले जावे. परत मी म्हणेल की मराठवाड्यामध्ये मला कम्पॅरेटिव्हली हे थोडंसं प्रमाण जास्त दिसलं. आपला सेक्स रेशिओ सुद्धा कमी झालेला आहे. तो इंडिकेट करतोय की आपल्या सामाजिक मानसिकतेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि मी शेवटी एकच गोष्ट म्हणेल की एक म्हणजे काय एका प्रकारे आवाहन करेल की जेव्हा आता PCPNDT MTP ऍक्ट आपण बघतो, तर त्यामध्ये जेव्हा ऍक्शन घ्यायची असेल तर इव्हन म्हणजे एक आपल्याला डमी मदर लागते, कारण तो ऍक्ट मध्ये त्या टीमला काम करण्यासाठी. तर ते सुद्धा पुढे येण्यासाठी धजत नाही कोणी. त्या सुद्धा महिला ज्या बरोबर बऱ्याच महिलांना जेव्हा अप्रोच करते टीम की आपल्याला अशा पद्धतीने एक सापळा रचायचा आहे, आणि त्यामध्ये पुढे येत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना जो सपोर्ट, काही उदाहरणं त्यांना झाली असतील की धमक्या मिळत असतील घरच्यांना किंवा काय असेल, तर एकूण जी इकोसिस्टीम असते, गव्हर्नमेंटचा सपोर्ट असणं आवश्यकच आहे, अपेक्षितच आहे. आणि मी ते इथं जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्या दृष्टीनं मी ते इन्शोर करायचा प्रयत्न करतो. पण ओव्हरऑल एक समाजातून सपोर्ट की आपल्याला एक पाठिंबा आहे. एक जेव्हा उदाहरणार्थ उद्या डॉक्टर सतीश जर मला एक इन्फॉर्मेशन देत असतील की या दवाखान्यामध्ये जर अशी गोष्ट होत आहे, जो डिटर्मिनेशन म्हणा किंवा MTP दोन्हीपैकी कोणताही भाग होत असेल, तर त्याला डॉक्टर सतीशला सपोर्ट वाटायला पाहिजे की माझ्यासोबत अशी टीम आहे. मला जर कोणी धमकी देत असेल तर मला घाबरण्याची गरज नाही, कारण मी एकटा काम नाही करत आहे, मी एक टीम म्हणून काम करतोय. आणि मला कोणी धमकी दिली तरी पण माझ्यासोबत ही एक खंबीर टीम माझ्या पाठीशी आहे, माझ्यासोबत प्रशासन आहे. तर या सर्व एकत्रित गोष्टी अपेक्षित असतात. त्या अनुषंगाने आज जो काही लोक जॉईन दिसत आहेत, आजची सुरुवात आहे, नक्की याच्यामध्ये वाढ होईल. तर जे काही जॉईन होत आहेत मी सगळ्यांना हे म्हणेल की त्या खंबीरतेने पुढे येणं आवश्यक आहे. डॉक्टर प्रसन्नने खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला समरी दिली, आणि ती खरंच मानसिकता आवश्यक आहे जी ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. माझी आता मुलगी 3 वर्षाची झाली, आणि देर इज नॉट अ सिंगल मोमेंट की दॅट आय डोंट चेरिश विथ हर, की घरी आल्यानंतर जो घरात दिवसभराचा थकवा असेल, एक स्ट्रेस असेल, तो पूर्णपणे निघून जाण्यामध्ये एक फक्त 10 सेकंद ते 30 सेकंद लागतात. मला वाटते प्रसन्नाला पण तेच सेम फिलिंग असेल. सो दॅट फादर एक सेम टू मी. येस येस. सो दॅट काइंड ऑफ बॉन्डिंग डेव्हलप्स विथ फादर. सो त्यामुळं आपली पुरुष प्रधान संस्कृती म्हणतो आपण, आणि त्यामुळं कुठेतरी पुरुषांनी जास्त समोर यायला पाहिजे. आणि या सगळ्या ह्याचा पॉझिटिव्हली कसं जास्त आपल्याला येत्या काळामध्ये हे करता येईल, हा पूर्ण पद्धत आपल्यातून काढून टाकता येईल, हे आपण नक्की सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या खूप खूप शुभेच्छा याच्यासाठी. आणि शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आता प्रसन्न पण मराठवाड्याचा आहे आणि मी मराठवाड्याचा आहे, आम्ही जोडले जाऊ. शुभेच्छा देऊन काही ॲज अ गेस्ट फक्त आलो आणि शुभेच्छा देऊन बाजूला झालो असं न करता, मी प्रसन्नला विनंती करेल की आपण दोघं जण याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन करता येईल ते येत्या काळामध्ये करूया. जास्त जास्त मेंबर्स व्हावे, जास्त याच्यामध्ये तुम्ही पुढे ऍक्शन्स घ्याव्या सगळ्या फ्रंटवरती, अशी
शुभेच्छा देतो. तुमचं हे चांगलं उपक्रम आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप 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 छान सर तुमच्या गायडन्स बद्दल आणि तुम्ही ज्या सजेशन्स दिल्यात की ज्या पीसी मोस्टली रिलेटेड टू पीसीपीएनडीटी लॉ की तो लॉ थोडासा काहीतरी त्याच्यात म्हणजे ऍक्शन जास्त स्ट्रिक्टनेस आणण्याची स्ट्रिंजेंट पनिशमेंटची गरज आहे. लॉ तर आहे पण तरी लोक घाबरत नाही म्हणजे याचा अर्थ कुठेतरी लूप होल्स आहेत कुठेतरी काहीतरी लॅकिंग आहे त्याबद्दल आपल्याला काम करायचं. आणि मला असं वाटतं मी जसं तुम्हाला सांगितलं की एक सप्लाय चेन आहे आणि एक डिमांड चेन आहे. डिमांड चेन म्हणजे की जे लोक जातात आम्हाला पाहिजे मुलगा आणि आम्हाला डिटेक्ट करून द्या ही एक डिटेक्शन चेन आहे म्हणजे सप्लाय म्हणजे डिमांड चेन. तर आपण माझं मोस्टली काम सध्या आता त्या डिमांड चेनवर आहे की जर ती डिमांड चेन आपण ब्रेक करू शकलो लोकांचं माइंडसेट जर चेंज करू शकलो तर कुठेतरी फरक पडेल लॉंग टर्म मध्ये जरी शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म मध्ये तरी. आणि दुसरं जी डिमांड चेन आहे म्हणजे जे लोक करतात म्हणजे इलिगल डॉक्टर्स म्हणा ते कुठलेही लोक म्हणा तर ती पीसीपीएनडी लॉ त्यांच्यासाठी आहे जो की गव्हर्नमेंट ऍक्शन घेईल त्याच्यावर अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून सुद्धा. आणि 2 जिल्हे जे आपण त्यांची नावं म्हणजे घ्यायला पण मला हे वाटतं थोडंसं की ज्या जिल्ह्यामध्ये मी वाढलो जालना जिल्हा आणि प्रसन्न सर ज्या जिल्ह्यातून आहेत बीड जिल्हा. अगोदर बीड जिल्ह्याचं पण खूप नाव होतं ते आता कमी झालं पण आता जालना जिल्हा खूप रॅम्पंटली पुढे येतो आणि त्यामुळे कसं आहे की त्याच्यात केसेस वाढत आहेत. आता जे औरंगाबादचे धागेदुरे ते भोकरदनपर्यंत जात आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे आपल्या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की आपण करू नये आणि जे करतायत त्यांना पण असं थोडी एक सामाजिक भान असलं पाहिजे की याचे परिणाम दुष्परिणाम भरपूर होतील पुढे चालून. काय म्हणजे सोसायटी जे प्रसन्न सरांनी आमचं बोलणं झालं की जे म्हणजे वन चाइल्ड पॉलिसी होती चायनाची त्याचे जे दुष्परिणाम भोगतायत ते आता की फक्त मेल चाइल्डच होऊ द्या मग त्याचे जे दुष्परिणाम ते आपल्या सोसायटीमध्ये पण लवकरच दिसतील. ते तसं होऊ नये म्हणून आपण या स्टेजला जर आपण सुरू केलं म्हणजे माझं एकटा तर मी काहीच करू शकत नाही मला सपोर्ट शिवाय मी कुठेच जाऊ शकत नाही. एकटा कुठे कुठे पोहोचणार तर मला सगळ्यांच्या सहकार्याचीच गरज आहे. तेच मी सगळ्यांशी सध्या ट्राय करतोय. माझे डॉक्टर फ्रेंड असतील नातेवाईक असतील सगळे रिलेटिव्ह असतील कारण एक डॉक्टर माझं असं एक डॉक्टर जवळपास 500 ते 1000 लोकांशी कनेक्ट असतो त्याला ओळखतात. त्या डॉक्टरांनी एक जरी मेसेज टाकला किंवा एक जरी मेसेज दिला की असं आहे याबद्दल तुम्ही असं करू नका तर ते खूप लोकांना अपिलिंग आहे. ऍज अ डॉक्टर म्हणून आणि ऍज अ तुम्ही अधिकारी आहात तुमचं पण बोलणं लोक सिरियसली घेतात असं आहे. त्यामुळे माझा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा तुमच्याशी संपर्क साधण्याचा मेन तोच हेतू आहे की अवेअरनेस जितके जास्त लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल तितके. ठीक आहे तर तुम्ही मला खूप वेळ दिला आता आपण लोगो इनॉग्रेशनचं करू. माझी मुलगी पण आहे आपण सगळे सोबतच स्क्रीनवर लोगो शेअर करूया. माझी वाईफ पण आहे डॉक्टर श्रद्धा ती पण गायनॅकोलॉजिस्ट आहे. आम्ही दोघे मिळून पुढे जालना जिल्ह्यात स्वतः प्रॅक्टिस करायला जाणार आहोत औरंगाबाद आणि जालनामध्ये. त्यामुळे हा आम्हाला ते ग्राउंड लेवलवरनं काम करता येईल की स्वतःचा पण जिल्हा आहे आणि ती अटॅचमेंट आहे की आपला स्टेट म्हणा जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्र स्टेट बद्दल अटॅचमेंट आहे की हे कुठेतरी इम्प्रूव्ह झालं पाहिजे. त्यामुळे दोघांची आमची तेच इच्छा आहे की साईड बाय साईड प्रॅक्टिस करताना क्लिनिकल प्रॅक्टिस करताना हा एक सामाजिक हेतू सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं. त्यामुळे मला माझी तुमच्याशी एक खूप विनम्र हेतू आहे की तुम्ही पण मला यासाठी सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्याशी जोडले जातील. आपण लोगो इनॉग्रेट करून घेऊ. जास्त वेळ घेत नाही तुमचा. स्क्रीनवर शेअर करता येईल का आपल्याला सर लोगो मी तुम्हाला पाठवलाय कसं करता येईल असं टॅब वरती घेतलेलं आहे मी. हा चालेल मी एक पण आहे चालेल. ही माझी मुलगी चारवी आहे ती पण सर तुम्ही शेअर करू शकता लोगो आपण आपला याचा लोगो आहे. त्यावर दाखवायचा हा लोगो पूर्णपणे मी डिझाईन केलाय सर. याचं बेसिक स्ट्रक्चर मी ड्रॉ करून दिलं होतं आणि डिजिटली घरी घेऊन तो पूर्ण बनवला. तर हा मी स्क्रीनवर सगळ्यांना दाखवतो. हा मी आपल्या ग्रुपवर पण शेअर करणार आहे त्याच्यावर उलटे दिसेल कदाचित. बरोबर आहे तो तर इन्व्हर्टेड तो लेटर्स बरोबर नाही दिसणार. ती माझी मुलगी आहे सर चारवी ती पण दाखवते. समोर घे. हा समोर. हा गुड
दाखवा सगळ्यांना. वर्कर. आणि तिने आता खूप काही दिवसापूर्वी सर एक भाषण दिलं होतं, स्पीच दिलं होतं याच्याशी रिलेटेड, मी तुम्हाला पाठवतो. खूप छान भाषण दिलं होतं तिने. पूर्ण तिने म्हणजे एकदम एक्साइटेड आणि enthusiastic आहे ती आतापासूनच याबद्दल. धन्यवाद सर. प्रसन्न सर, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता? हॅलो प्रसन्न सर, हा सतीश. आवाज येत नाही. स्क्रीन शेअर करू शकता लोगोचं? हा दिसतोय लोगो दिसतोय. तुम्ही शेअर करू शकता सर? तुम्ही कंटिन्यू करा. बरं चालेल. हा ओके, खूप थँक्यू सर. प्रसन्न सर. अच्छा. ओके सतीश. सतीश, चलो कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट विशेस. येस सर. बेस्ट विशेष. थँक्यू सर. खूप खूप हॅलो. खूप थँक्यू सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. कृष्णा. हाय प्रसन्न. चालेल, बोलू परत प्रसन्न. हो. थँक्यू सर. आता पोस्टिंग कुठे आहे प्रसन्न? ARM भिलाई, रायपूर जवळ. ओके ओके. आजच जॉईन हा. केलाय सर. बर. इकडे आलं की जरा बीडकडे आल्यानंतर ये म्हटलं भेटायला. नक्की. ओके. सर डॉक्टर श्रद्धा आपली जेजेचेच आहे. तू बाजूला बसवायला पाहिजे. ते स्क्रीन फ्रंट आहे ना सर, उभी स्क्रीन आहे, तर ते दोन दिसत नाहीये, म्हणून मग त्यांना म्हटलं की थोडं वेट करा. आडवं केलं ते स्क्रीन सपोर्ट नाही करत. थँक्यू सर. धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल. आपले आकाश वागचौरे, डॉक्टर विकास कटारे, राजेश धुमाळ सर, अनु प्रसन्ना लोध मॅम, अजून अमोघ, आणि बाकीच्यांना पण मी हा व्हिडिओ जर पॉसिबल झाला तर शेअर करेन. आपला लोगो देखील शेअर करेन. माझी सर्व इच्छा आहे सर्वांना की सर्वांनी या उपक्रमास सपोर्ट द्यावा. डॉक्टरांकडून स्पेशली हीच इच्छा आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म येण्याची की एक डॉक्टर खूप जणांशी कनेक्ट होऊ शकतो. त्यामुळे जर एका डॉक्टरने 100 म्हणा 500 म्हणा लोकांना जर हा मेसेज पाठवला तर तो खूप स्प्रेड होईल. त्यामुळे माझी सगळ्या डॉक्टरांशी, स्पेसिफिकली माझ्या मित्रांशी, ज्युनियरची इच्छा आहे, आणि बाकी जे माझे कलिग्स आहेत, रिलेटिव्ह आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांना देखील हीच माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं हे जे माझे स्टेटस आहेत किंवा जे माझे हे इनिशिएटिव्ह आहे त्याबद्दल तुमच्या प्रोफाईलवर म्हणा, फेसबुक पेजवर म्हणा शेअर करा, जेणेकरून हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. कारण की रीच महत्वाचा आहे. जितका लोकांपर्यंत जास्त जाऊ तितका हा मेसेज आपल्याला अधिक प्रभावीपणे मांडता येऊ शकतो. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी हा लोगो आणि आपली जी संकल्पना आहे सेव्ह गर्ल चाइल्ड, बेटी बचाओ बेटी पढाओ, ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावी. आणि या माझ्या उपक्रमाला कुठलाही हातभार, छोटीशी हेल्प असा नाही की हे खूप मोठी तुमच्यासाठी तुमच्या वेळेत वेळ काढून जर तुम्ही देत असाल तर ते खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या इनिशिएटिव्हसाठी महत्त्वाचं आहे, माझ्यासाठी नाही पण इनिशिएटिव्ह हेतू महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की सर्वांनी या हेतूमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इनिशिएटिव्ह घेऊन जावा की जेणेकरून आपल्याला समाजामध्ये रिझल्ट दिसतील. अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. कायदा त्याचं काम करेल, कायदा तर असून आहे, कधी होता आणि पुढेही असेल, पण अवेअरनेस महत्त्वाचं. जोपर्यंत आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही, आपल्या घरच्यांना सांगत नाही, आपल्या रिलेटिव्हला, आपल्या फ्रेंड्सना, जवळच्यांना सांगत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही. लोकांना एक सामाजिक भान म्हणा किंवा एक मनातून वाटलं पाहिजे, नाही मुलगी आहे म्हणजे मला अभिमान आहे, ती काही मला ओझं नाही, ती माझं मुलगी देखील माझं नाव मोठं करू शकते, आई वडिलांना देखील सांभाळू शकते, सर्व करू शकते. जो एक मुलगा करू शकतो ते एक मुलगी नक्कीच करू शकते. त्याच्यासाठी फक्त माइंडसेटची गरज आहे. खूप खूप अजून इनिशिएटिव्ह आहेत पुढे, जसे की ANC मदर केअर म्हणा, हेल्दी मदर विथ अ हेल्दी बेबी, फिमेल रिझर्वेशन म्हणा, डावरी प्रोहिबिशन, भरपूर इनिशिएटिव्ह आहेत जे की याच्याशी रिलेटेड आहेत आणि ते हळूहळू पुढे येणार आहेत. मी त्यावर काम करणार आहे. जसा जसा वेळ भेटेल, जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी यावर काम करणार आहे. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की मी जेव्हा जेव्हा मला हेल्प लागेल तेव्हा तेव्हा मला मदत करावी आणि त्या इनिशिएटिव्हमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करावं. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सध्या वेळ देण्याचा तोच मेन हेतू आहे की जितके ऑनलाईन फ्रेंड्स आहेत, माझे डॉक्टर्स म्हणा, फ्रेंड्स म्हणा, त्यांच्यापर्यंत मला आधी पोहोचायचं आहे आणि मग मी ग्राउंड लेवलला माझं काम चालू करू शकतो.
त्यांना सोबत घेऊन मी ग्राउंड लेवलला जाऊ शकतो. त्यामुळे माझी इच्छा आहे सगळ्यांकडून की या इनिशिएटिव्हमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा. आपण सगळे मिळून या इनिशिएटिव्हला पुढे घेऊन जाऊ. आणि नक्कीच माझा 100 नाही 200% विश्वास आहे की लोक ऐकतील. लोकांना फक्त सांगायची गरज आहे. आज मुलगी असणं, बरेच असे पॅरेंट्स आहेत की जे म्हणतात आम्हाला मुलगा नको, मुलगी असेल तरी चालेल. तो एक माइंडसेट आहे आणि तो चेंज यायला थोडा वेळ लागेल, पण नक्की होईल. ॲज अ डॉक्टर, ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिस करताना या हेतूने सोबत घेऊनच मी पुढे जाणार आहे आणि वाटचाल करणार आहे. वाटचाल अवघड असली तरी ती अशक्य नाही आहे हे मला माहिती आहे. धन्यवाद. ज्या कोणी आज अटेंड केलाय आणि ज्यांनी अटेंड केला नाहीये त्यांनी लाईव्ह फेसबुकवर बघू शकता. मी धन्यवाद देतो प्रसन्न सरांना. खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचा. आज संडे आहे, फ्री डे आहे, तरी देखील त्यांनी मला त्यांचा वेळ दिला. खूप म्हणजे हेल्पफुल. प्रसन्न सर म्हणजे कॉलेज डेज पासून ॲज अ सिनियर खूप हेल्पफुल आहे आणि आता देखील त्यांची तेच माइंडसेट आहे. एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील ते अजून तेच जिनायनली हेल्प करतात. कृष्णा पांचाळ सर, ज्यांना की मी खूप माझा अहमदपूरपासून कॉलेज डेज पासून संपर्क आहे. आम्ही रूम पार्टनर देखील होतो. त्यानंतर ते MBBSला लागले, नंतर त्याच्या मागून मी लागलो आणि सोबतच JJला झालं. त्यामुळे त्यांना एक जवळून मी ओळखतो ॲज अ पर्सन म्हणून. खूप एकदम चांगला माणूस आणि एक चांगला अधिकारी. यवतमाळमध्ये त्यांनी खूप चांगला ठसा उमटवला आहे त्यांच्या कार्याने. खूप धडाडीचं नेतृत्व आणि पॅशनेट. मेन म्हणजे पॅशनेट. म्हणजे डॉक्टर झाल्यानंतरही UPSC क्रॅक करणं, ते पण 16 ऑल इंडिया रँक, सोपं नाही. नक्कीच सोपं नाही. आणि त्यांचा या हेतू दोघांचा. आणि अजून माझे कलिग्स आहेत ज्यांचे मी नाव घेऊ इच्छितो. डॉक्टर सौरभ सोनवणे, डॉक्टर मनीष नारनावरे, कुलदीप, डॉक्टर कुलदीप IPS, डॉक्टर गिरीश बदुले सर IAS, तसेच आमचे टीचर कल्पना देशपांडे मॅडम, गांगणे सर आणि माझे ज्यांनी माझा इव्हेंट लॉन्च केला होता ते युगावतार प्रभू, भोसले सर, या सर्वांचे मी नाव इच्छित घेऊ. तर तसेच माझे जे मित्र आहेत भारत बनसोडे म्हणा, कपिल मोकळे, ईश्वर जटाळे, माझे नातेवाईक, या सर्वांचे मी आभार देऊ इच्छितो. आणि त्यांनी मला इनिशियल डेजमध्ये खूप सपोर्ट केला आणि आताही करतायत आणि पुढेही करतील. तसेच माझी फॅमिली, माझी वाईफ डॉक्टर श्रद्धा तळकर. सगळ्यात स्पेशली मेन्शन करायचं म्हणजे माझी मुलगी शार्वी. ती इतकी इंथुजियास्टिक आहे, माझ्यापेक्षा जास्त इंथुजियास्टिक आहे. तिची स्पीच जर तुम्ही बघाल, मी व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला, तर ती इतकं छान बोलते त्याविषयी आणि तळमळीने बोलते. मुलगा मुलगी एक समान, छोटीशी लाईन आहे, पण हेतू किंवा त्याच्यातला अर्थ खूप मोठा आहे. तो समजायला तिला थोडंफार समजत असेल माहिती नाही, पण आपल्याला नक्कीच समजतं की मुलगा मुलगी एक समान म्हणजे काय. आणि घरात मध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर जो भेदभाव चालतो, जो की आम्ही पण बघितलाय, बघतोय, तो व्हायला नको. कुठेतरी तिथून सुरुवात करूया, म्हणजे मोठ्या लेवलला आपण काम करू शकतो. ठीक आहे, सर्वांचे आभार. आता जे जॉईन झाले संदीप उपट सर, त्यांचं पण धन्यवाद. बाकी सर्वांनी जे जॉईन झाले, भीमसिंग, भोमसिंग धन्यवाद, शुभांगी बोंद्रे धन्यवाद, भारत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी आता आपला लोगो इनॉग्रेट झालेलाच आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. हा लोगो मी स्वतः डिझाईन केला, स्वतः याचं बेसिक स्ट्रक्चर काढला आणि तो डिझाईन करून घेतला. त्यामुळे खूप छान लोगो झालेला आहे, मनासारखा. जो हेतू आपला साध्य करतो, यामध्ये मुलगी आहे आतमध्ये, ते फिमेलचं साईन असतं. डॉक्टरचं म्हणजे मेडिकल प्रोफेशनलमध्ये फिमेलचं साईन आहे. आणि जी मुलगी दाखवली आहे ती मला वाचवा, सेव्ह गर्लचे आणि सेलिब्रेट मुलगी झाली हो. म्हणजे मुलगी झाल्याचा आनंद असा सेलिब्रेट करा की प्रत्येकाला वाटलं पाहिजे आमच्या घरात एक मुलगी नक्की असावी. आणि असं जर आपण केलं तर नक्कीच आपण पुढे जाणार आहोत. आणि या हेतूवर आपला हेतू जो फिमेल सेक्स रेशो डाऊन होतोय आपला, तो नक्कीच सुधारेल. माझी विनंती आहे की जे लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत की कायदा तुमच्या घरीपर्यंत येईल याची वाट बघू नका. कायद्याचं काम करेल, पण त्याची वाट बघू नका. आणि विचार करा की आपल्या एका चुकीमुळे आज समाजाला म्हणा, पुढे आपल्याच मुलांना
किती त्रास होईल, मुली भेटणार नाहीत आणि फक्त लग्नासाठीच नको आहेत मुली आपल्याला, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी म्हणा, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज प्रत्येक देश मुलींना, फिमेल्सला रिझर्वेशन देतोय, पुढे आणतोय. का आणतोय? काहीतरी कारण असेल, काहीतरी सोशल स्ट्रक्चर त्याच्याशी रिलेटेड असेल, म्हणूनच हे सगळं चालू आहे. आणि आपले पंतप्रधान देखील, नरेंद्र मोदी साहेब देखील याच्याबद्दल काम करतायत. जसं की एक्सपेक्टेड रिझर्वेशन आहे आपल्या फिमेलसाठी, विधानसभा म्हणा, राज्यसभा म्हणा, लोकसभा म्हणा, 33% रिझर्वेशन सध्या चालू आहे, त्यावर काम. ते गरजेचं आहे, ते लवकरात लवकर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांना समान वाटा भेटला पाहिजे. असं नाही की मुलींना जास्त भेटलं पाहिजे, सध्या गरज आहे म्हणून त्यांना जास्त भेटल्यात काही हरकत नसावी कोणाची. जेव्हा हे इक्वलाइज होईल त्यावेळेस समान हक्क नक्की द्या. असं नाही मुलगा नसावा असं आमच्या इनिशिएटिव्हची बिलकुल हे नाही आहे. आमची टॅगलाईन हीच आहे की सेव्ह गर्लचे, जिला आपण मारतोय मुलांसाठी, ते नको आहे. दोघांना इक्वल ट्रीट करा, इक्वल वाढवा, इक्वल म्हणजे लेख वाचवा, लेख वाढवा, लेख शिकवा, समान संधी द्या दोघांनाही. हीच आमच्या इनिशिएटिव्हची इच्छा आहे. हा इनिशिएटिव्ह लवकरच आपल्यापर्यंत, आपल्या गावापर्यंत पोहोचणार आहे. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेळ देण्याची जो मी करतोय की प्रत्येक ठिकाणी सध्या जाणं पॉसिबल नाही आहे. हळूहळू गोष्टी नक्कीच चालू होतील. नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल की पहिला कॅम्पेन आपला ऑर्गनाईज झालेला, जो ग्राउंड लेवलवर असेल, की जो ग्राउंड लेवलवर जाऊन, बऱ्याच जणांची मला सजेशन असेल की ग्राउंड लेवलवर जाऊन काम. बरोबर आहे तुमचं, पण फक्त या गोष्टी ग्राउंड लेवलच होत नाहीये, सगळ्याच ठिकाणी होत आहेत, कमी अधिक प्रमाणात. आपल्या आजूबाजूला होत आहेत, हायर सोसायटीमध्ये होत आहेत, लोअर सोसायटीमध्ये होत आहेत, मिडल क्लासमध्ये पण होत आहेत. त्यामुळे कुठल्याही एका याला ब्लेम करून चालणार नाही. माइंडसेट सर्वांचाच चेंज करायचा आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलवर नक्कीच, जे सोशल मीडियाशी रिलेटेड नाही आहेत, ते वापरत नाही आहेत, त्यांच्यासाठी मला ग्राउंड लेवलवर नक्कीच जावं लागणार आहे. आणि मी ते जाणार आहे, नक्कीच जाणार आहे. वेळात वेळ काढून मी या इनिशिएटिव्हला मला जेवढं पॉसिबल होईल तेवढा माझा चांगला वेळ, मनापासून वेळ, ॲज अ साईड प्रोफेशन नाही किंवा साईड काही हेतू नाही, पर्सनल गेन नाही, एक ब्रांच पण ती आहे रिलेटेड की ज्यामुळे मला जास्त त्या हेतूवर काम करता येईल. आणि विथ नॉलेज, तसेच गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, फिमेल चाइल्ड म्हणा, गर्ल चाइल्ड म्हणा, त्यांच्याशी रिलेटेड, त्या मला सर्वांना, त्या पॅरेंट्सना, ANC मदर असू द्या, पॅरेंट जे गर्ल चाइल्ड असू द्या, त्यांचे पॅरेंट्स असू द्या, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. माझी इच्छा एवढीच आहे, आपले जे कलेक्टर आहे जालना जिल्ह्याचे, डॉक्टर कृष्णा पांचाळ सर, की तुमची यामध्ये खूप हेल्प लागणार आहे. जर माझ्या शक्य झालं तर नेक्स्ट जो कॅम्पेन आहे, जो जालना जिल्ह्यातच ऑर्गनाईज होईल, अजून सगळ्या डिटेल्स पुढे यायच्या आहेत. जर तुम्ही त्या कार्यक्रमाला आलात तर आपण एक चांगल्या लोकांना अरेंज करू, सगळ्यांना होईल पॉसिबल तितक्या ऑडियन्सला आपण बोलू. आणि तुम्ही जर आलात आणि लोकांना गाईड केलं तर नक्कीच लोक ऐकतील, अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी त्याबद्दल तुम्हाला लवकरच कळवतो. वेळ असेल, तुमचा वेळ खूप अमूल्य आहे, पूर्ण जिल्हा सांभाळत आहेत तुम्ही, भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला, आणि माझा हा एक छोटासा प्रयत्न. खूप खूप धन्यवाद दोघांचे. डॉक्टर प्रसन्ना सर खूप धन्यवाद, खूप खूप. आणि कृष्णा पांचाळ सर, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. कृपया हा व्हिडिओ शेअर करा, लोगो शेअर करा आणि इनिशिएटिव्ह शेअर करा, सगळ्यांना जाऊ द्या. जितकेपर्यंत पोहोचता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचेल इतकं चांगलं आहे. लोकांना, लोक ऐकतील, नक्कीच ऐकतील. कोणाचं असं म्हणणार नाही की मला मुलगी नको. फक्त लोकांचा घरचं प्रेशर म्हणा, सामाजिक प्रेशर म्हणा, की त्या गैरसमजुती ज्या पिढी आहेत ज्या जुन्या, त्या आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. हा बदल नक्कीच दिसेल. तुम्ही पण या. ओंकार कुलकर्णी धन्यवाद, प्रशांत महानसर धन्यवाद, खूप दिवसांनी जॉईन होत आहे, माझे जे सिनियर मोस्टली. आणि डॉक्टरांना मनापासून हात जोडून विनंती आहे की ॲज अ डॉक्टर आपण समाजाचं देणं करतो. सगळं आपल्याला नाव येणार, फेम येणार, पैसा येणार, प्रसिद्धी येणार, सगळं येणार, पण तोच आपला हेतू नसावा. सोबत सोबत एक कुठलं तरी इनिशिएटिव्ह प्रत्येकाने हाती घ्यावं, कुठलंही घ्या, जे की समाजाला उपयोगी पडेल. आणि आपण एक डॉक्टर हजार लोक, लाखो लोकांशी कनेक्टेड असतो. जसे की आपले भरपूर सिनियर डॉक्टर्स आहेत ज्यांनी खूप समाजासाठी खूप केले, अजून करतायत. त्यांचा रीच भरपूर आहे. त्यांचा एक शब्द म्हणजे लोकांना देवासमान, देवानी बोललं असं सारखं आहे. लोक देव मानतात डॉक्टरांना. त्यामुळे माझं एक प्रत्येकानं म्हणणं आहे
की आपण आपल्या जितके पेशंट्स आहेत, कुठल्याही ब्रांच रिलेटेड नाही, गायनेकच नाही, ऑल ब्रांचेस, एव्हरी पेशंट कुणी असू द्या, आणि प्रत्येक जण पुढे चालून आई होणारे, वडील होणारे, आजोबा होणारे, आजी होणारे, कोणी असो, ज्याला कळतं, जर आपण म्हणतोय की ज्याला मुलगा असू द्या मुलगी असू, ज्यांना कळतं त्यांच्यापर्यंत हा इनिशिएटिव्ह घेऊन जा, त्यांना समजून सांगा की असं असं आहे बाळा, असं असं होईल, आतापासून आपण हे करायला पाहिजे. आणि जेंडर इक्वॅलिटी, मेन म्हणजे जेंडर इक्वॅलिटी पण त्याच्यासोबत सांगा. घरात मुलांना मुलींना शिकवा, मुलगा मुली वेगळं नसतंय, दोघांनाही सेमच ट्रीट होणार, दोघांनाही सेम कामं लागणार, सगळ्या गोष्टी सेम होणार, याच्यात भेदभाव नको. कारण की हाच घरातला छोटा भेदभाव मोठ्या लेवलला पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलींना एक तर जेंडर इक्वॅलिटी म्हणजे समान संधी देणं, जे फिमेल रिझर्वेशन आहे त्यावर काम करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सेफ एन्व्हायरमेंट जे म्हणतोय की आता जे व्हायलन्स होते फिमेल्सबद्दल, गर्ल्सबद्दल, सेफ एन्व्हायरमेंट देणं आपली जबाबदारी. कुठलीही बहीण मुलगी असो, आपली बहीण असो, कुठलीही मुलगी असो, ती सुरक्षित राहिली पाहिजे, सुरक्षित घरी गेली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे सर्वांची. पोलीस आहेतच, आपली ही जबाबदारी आहे की तिला एक सेफ एन्व्हायरमेंट, जे पॅरेंट्सच्या मनात आता भीती आहे की मुलींना सेफ एन्व्हायरमेंट नाही, मग मुलगी कशी आम्ही वाढवू. आज मुलगी कुठे जाते तर आम्हाला त्याची ही नसते गॅरंटी की ती घरी येईल व्यवस्थित. मग हे का असं, हीची जबाबदारी कोणाची, आपली. कोणाचीही मुलगी असो, ती सेफली घरी गेली पाहिजे, तिला समान संधी भेटली पाहिजे, तिला सगळ्या ठिकाणी काम सेफली काम करा, एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे, प्रत्येक कामाच्या ठिकाणी असू द्या, शिक्षणाच्या ठिकाणी असू द्या, कुठेही हे सगळ्या गोष्टी तिला नक्कीच भेटल्या पाहिजे. यावर आपण काम करायला. आणि माझा जो स्वतःचा ब्रँच रिलेटेड आहे, जे माझा पुढचा इनिशिएटिव्ह असणार ANC मदर केअर, की ज्या 9 महिन्याची काळजी, ज्यामुळे बाळ एक हेल्दी मदर आणि हेल्दी बेबी आउटकम येईल, त्यासाठी ANC मदर केअरवर भरपूर फोकस माझा असणार आहे. आणि त्याच्यामुळे हेल्दी मदर विथ अ हेल्दी बेबी, कारण की डिलिव्हरीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन किंवा अगोदर जे माल न्यूट्रिशन वगैरे म्हणा, अनिमिया म्हणा, त्यामुळे जे कॉम्प्लिकेशन बेबीला होतात, हेल्दी बेबी आपल्याला पाहिजे, त्यावर एक काम करायचं आहे. आणि PCP NDT ॲक्ट अवेअरनेस लॉ आहेच, त्याबद्दल त्याचे जे आहेत सगळे क्लॉजेस, त्याबद्दल एक अवेअरनेस करण्याचा. मी लोकांना हेच विनंती करेल की आसपास जे लोक आहेत त्यांना फक्त हात जोडून सांगा की बाबा हे करू नका. कायद्याचं काम करेल, गव्हर्नमेंटचं काम करेल, त्यांना पकडण्याचं काम गव्हर्नमेंट करेल. आपण सध्या अवेअरनेस लेवलवर काम करूया. जे डिमांडचे नाही, लोकांना जे हवं आहे त्यांनी तिथे आपण लोकांना रिक्वेस्ट करूया की हे करू नका. गव्हर्नमेंटच्या याने ॲक्शन घेत आहे, भरपूर गोष्टी पकडल्या जात आहेत, हे फक्त लॉंग टर्मवर करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे रॅकेट्स वगैरे गव्हर्नमेंट ॲक्शन घेणार हे मला माहिती आहे, नक्की घेणार. आपण त्यांना तशी विनंती करूया की तुम्ही हे जे रॅकेट्स आहेत यावर कंट्रोल ठेवा. आम्ही लोकांचा माइंडसेट चेंज करू, तुम्ही एक डिमांड चेन जे आहे त्यावर काम करा, आम्ही सप्लाय चेनवर काम करू. अवेअरनेस, लोकांचं माइंडसेट चेंज करा, नक्कीच चेंज घडेल. खूप खूप धन्यवाद. आज पहिला दिवस होता त्यामुळे खूप कमी रिस्पॉन्स दिसतोय मला, पण मी कारण की 2 गेस्ट जे आहेत त्यांना इतके लोक फॉलो करतात, त्यांच्यासाठी हे काहीच नाही, म्हणजे हातावर पोचण्या इतके आहे रिस्पॉन्स. तर मला नेक्स्ट टाइम अपेक्षा करतो की तुम्ही मोठ्या संख्येने हा इव्हेंट ऑर्गनाईज कराल. आपण सरांचं ज्यावेळेस पॉसिबल होईल, दोघांचंही, पण त्यांना ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस विनंती करू की आम्हाला याबद्दल अजून गाईड करा, तुमचं गायडन्स द्या, तुमची हेल्प. अजूनही आपले गेस्ट आहेत, त्यांनाही मला विनंती आहे की तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स, तुमचे फीडबॅक, तुमचे सजेशन्स ते शेअर करा, आम्हाला गाईड करा. मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनल मुलगी झालीवर सबस्क्राईब करा, फेसबुक पेज, इन्स्टा पेजवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जे गुगल फॉर्म आहे त्याची लिंक मी आधी सर्वांना पाठवली आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. थोडासा वेळ लागेल, 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, पण खूप महत्त्वाचा आहे. त्या गुगल फॉर्ममध्ये बेसिक क्वेश्चन्स आहेत जे माझ्या मनाला वाटले. 10 क्वेश्चन्स भरपूर आठवले, पण 10 मध्ये लिमिटेड करायचं होतं, म्हणून खूप बेसिक क्वेश्चन. फॉर्मचा हेतू क्वेश्चन्स नाही आहेत, अवेअरनेस आहे की तुम्हाला या हेतू म्हणजे जो इनिशिएटिव्ह आहे तो बरोबर वाटतो का, मी बरोबर चाललंय का, मी जे करतोय तो बरोबर पाथवर जातोय का नाही, आणि काय अजून काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी फीडबॅक, सजेशन्स पण सांगितले. आणि प्लेज पण आहे त्याच्यात एक की से नो टू सेक्स डिटर्मिनेशन, सेक्स डिस्क्रिमिनेशन, सेक्स सिलेक्शन, इलिगल अबॉर्शन, फिमेल पिटिसाइड. या सर्वांना नाही म्हणायचं, जोरात नाही म्हणायचं,
ऐकू गेलं पाहिजे 100 लोकांना, इतक्या जोरात नाही म्हणायचं. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. तो गुगल फॉर्म नक्की भरा. मला 10,000 मिनिमम 10,000 लोकांकडून तो भरून घ्यायचा. माझ्या टीमची ती इच्छा आहे आणि आम्ही ते कम्प्लीट करणार, नक्की करणार. आज कमी आहेत पण ओव्हर द पिरियड आम्ही नक्की तो रिस्पॉन्स फिलअप करणार. तो त्या सर्वेचा एक उपयोग होणार आहे की खरंच हा प्रॉब्लेम किती रॅम्पट आहे. गव्हर्नमेंटलाही विथ डॉक्युमेंट आपल्याला प्रूव्ह करता येईल की हे बघा आम्ही एवढ्या लोकांपर्यंत गेलो, त्या लोकांनी हे आम्हाला सांगितलं, हे त्यांचे रिस्पॉन्स आहेत, हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे कुठंतरी ते गव्हर्नमेंटला पण ॲक्शन घ्यायला भाग पडेल. मी मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट जे आहे आपली महिला आणि बालकल्याण मंत्रालय, त्यांनाही विनंती करतो की तुम्ही, माझी एक इच्छा आहे, मी एक लेटर पण लिहिणार आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांना, की ऑथेंटिक डेटा जो आपण म्हणतो की फिमेल सेक्स रेशोचा दरवर्षी पब्लिश केला गेला पाहिजे आणि त्याचे फॉलोअप घेतला गेला पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण ठरवून दिली पाहिजे की याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. तेव्हाच कुठेतरी याला आळा बसेल आणि सिस्टमसुद्धा कामाला लागेल. त्यामुळे मला महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला विनंती आहे की तुम्ही यावर लक्ष घालावं. तसंच सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, नरेंद्र मोदी सर, सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा इश्यू सिरियसली घ्यावा. तसे तुमचे प्रयत्न चालूच आहेत, फिमेल रिझर्वेशन म्हणा, मुलींना फिमेलला पुढे आणण्याचे प्रयत्न म्हणा, त्यात हा एक इश्यू महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा मुलगी तर जगली पाहिजे, तेव्हा आपण तिला पुढे नेऊ शकू, समान संधी देऊ शकू. त्यामुळे याच महाराष्ट्र राज्यात नाही, बाकीच्या राज्यातले पेशंट इथले लोक बाहेर जाऊन डिटेक्ट करून येतात आणि इथे अबॉर्शन करतात. ते पण थांबलं पाहिजे. इंटरस्टेट लेवलला आपण काम करायला पाहिजे अवेअरनेसवर. सध्या माझा फोकस महाराष्ट्र राज्यावर आहे, माझ्या जिल्ह्यावर, जवळच्या जिल्ह्यावर, सर्वच जिल्ह्यावर आहे. जिथे जास्त प्रॉब्लेम आहे तिथे जास्त राहील, पण सर्वच जिल्ह्यावर माझा फोकस आहे. धन्यवाद. माझा लोगो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज, इंस्टा पेजला लाईक करा. आजचा इव्हेंट खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी. खूप दिवसापासून मी वाट बघत होतो. टायमिंग म्हणा, इलेक्शन म्हणा, रिझल्ट्स म्हणा, आचारसंहिता, त्यामुळे पॉसिबल झालं नाही. पण यापुढेही असे इव्हेंट्स होत राहतील. मी माझे जे गेस्ट आहेत, टीचर आहेत, त्यांना नक्की बोलवेल फेसबुक लाईव्हवर, आपल्या चॅनलवर. त्यांचे ओपिनियन, त्यांचे सजेशन नक्की. धन्यवाद. एकच सांगतो, मुलगा मुलगी एक समान, दोघेही उंचावतील देशाची मान. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. बेटी बचाओ, बेटी पढाओ. सेलिब्रेट मुलगी झाली हो. मुलीचा जन्म मोठ्याने साजरा करा. सगळ्यांना कळायला पाहिजे तुम्हाला मुलगी झाली, इतक्या जोरात साजरा करा. धन्यवाद. हरे कृष्ण. बाय एव्हरीवन. ओम सिंग, संदीप उप्पट सर, अनुलोद मॅम, ओंकार कुलकर्णी, प्रशांत भांड सर, धन्यवाद.